प्रक्षोभक भाषणाप्रकरणी मुफ्ती सलमान अझहरीला गुजरात एटीएस कडून अटक। घाटकोपर पोलीस स्टेशन बाहेर समर्थकांचा राडा, पोलिसांकडून लाठीमार। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। मराठा आरक्षणाची अधिसूचना आणि भुजबळांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून खडाजंगी होण्याचा अंदाज। उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर। राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, खेडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद। रत्नागिरीत जाहीर सभा तर राजापूरच्या दूधपापेश्वर मंदिरात घेणार दर्शन। राज्यसभेच्या जागेवरून महाराष्ट्र काँग्रेस अजूनही दिल्लीतून ग्रीन सिग्नलची प्रतीक्षेत। उमेदवारीसाठी राज्यातील नेत्यांमध्ये मतमतांतर। भाजपनं चौथा उमेदवार दिल्यास काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता। आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मोदी मांडणार आभार प्रस्ताव। भाजपच्या सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचं मिशन अयोध्या। मुंबईकरांना घडवणार रामलल्लाचं मोफत दर्शन। आज पहिली विशेष रेल्वे रवाना होणार। झारखंडमध्ये चंपाई सोरेन सरकारची आज अग्निपरीक्षा। विधानसभेत सिद्ध करणार बहुमत। 43 आमदारांचा पाठिंबा असल्याचा चंपाई यांचा दावा। जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी। सर्वत्र बर्फाची पांढरी चादर। श्रीनगरमधून होणारी अनेक विमान उड्डाणं रद्द।